सामना विजय करत पुढच्या लढतीमध्ये उभं ठाकलं होता हा संघ। आई गावदेवी साखरोली टीमचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आकाश पाटील, आपण आयोजकांशी संपर्क साधा। तर सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। देवांश 11 रामवाडी, जशी पहिल्या सत्राला सुरुवात होईल आपण आवाज ऐकाल या परिसरातील व्हॉइस ऑफ जिडके रोहनजी पाटील यांचा आपण ऐकत राहा, पाहत राहा। बिग बॅश देपोली 20-25 हा थरार अंतिम दिवसामध्ये आपण आहोत। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद सुनील पाटील व्हॉइस ऑफ पिळंजे। तत्पूर्वी शुभेच्छा आलेल्या आहेत प्रतीक कुलकर्णी आणि त्याचप्रमाणे स्वप्नील शेलार 6500 यांच्या वतीने संतोष टायगर आणि जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव संघ करता। अडोस पडोस की लढाई, पहिला चेंडू व्हाईट बॉलचा माध्यम आपण पाहतोय आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक उघडताना आपल्याला पाहायला मिळेल। अकाउंट ओपन होईल देवांश 11 रामवाडी संघाचं। धावसंख्या आहे 1 या अंकावर। परिपूर्ण पद्धतीने करण कासार आणि फलंदाज दिशांत या दोन्ही फलंदाजांनी इथून मात्र संतोष टायगर यांचा अभ्यास केलाय पहिल्या चेंडूवरती, पण पुढील खेळ कसा होईल याकडे निश्चितच लक्ष दिलं जाणार आहे। या पुढचा चेंडू आपण पाहतोय भरधाव वेगाने चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 1 या अंकावर। 1 चेंडू 1 धाव फलकावरती आपण पाहतोय। लॉस ऑफ 0 विकेट्स असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। करण कासार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून। निघून चालला चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि पंच मुरली जाधव यांच्या माध्यमातून हा इशारा दर्शवला गेलाय। आयसीसीचा नियम क्रमांक 25 जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या नियमानुसार पंच घोषणा करतायत। धावसंख्या जाऊन पोहोचले अवंतर धावेच्या स्वरूपाने 2 या अंकावर। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस। चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळेल। निर्धाव चेंडू अखेर धावफलक इथून मात्र स्थिरावतय। धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 2। मागील मॅचचा हिरो दिशांत याला आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक एंड वरती, आणि आता मात्र जर विचार केला तर दिशांत आणि करण कासार या दोघांमध्ये विचार विनिमय झालाय आणि अगदीच कशामुळे आपली फलंदाजी चांगली होत नाहीये याचा अभ्यास मात्र करण कासारने केला असावा। पुढे सरसावत अखेरच्या क्षणी निघून चाललाय चेंडू एका धावे करता आपण पाहतोय। टॅप केलं गेलं चेंडूला एका धावे करता, अधिक एक मात्र काही नाही। एका धावेच्या मदतीनं धावफलक मंद मंद पावलांनी पुढे सरकतंय। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावर। जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब संघाने अगदीच जर आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये पप्पू 11 नांदेडने संघाला लोखंडाचे चणे चावायला दिले होते,
आणि तीच परिस्थिती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे का आणि हो विकेटचं पतन होईल. मागच्या मॅचचा हिरो आता मात्र 0 वरती परतताना दिशान बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 3 या अंकावरती पहिल्या विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय तो फलकावरती आपण पाहतोय ते 4. अखेरचे 2 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर दिशा नसेल तर दशा होते आणि तीच परिस्थिती संतोष टायगर यांची आपण पाहतोय. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 4 या अंकावरती. आज दिनांक 2 फेब्रुवारी आपण पाहतोय संत तुकाराम महाराजांची जयंती. गोलंदाज तयार. आखोटप्प्याचा मारा टॅप केलाय चेंडूला. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव मिळेल, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती 5 या अंकावरती. बिपिन गायकर आमच्यापर्यंत धावफलक पोहोचवत आहेत. अतिशय चांगली लेखणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर पारिवली संघ आणि सईदेव प्रतिष्ठान साईगाव दोन्ही संघांना मी विनंती करतोय, आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर विनंती करतोय मैदानाच्या दिशेने आपण रवाना व्हा. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावरती आपण पाहतोय. 3:30 वाजता तुम्हाला ठीक रिपोर्ट करायचा आहे. निश्चितच एक ट्रॅजेडी निश्चितच असेल, सर्वांकरता पर्वणी असेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती धावा आहेत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 6 धावा. यावेळेस मात्र भन्नाट वेग. संतोष टायगर जुनी तलवार पण तीच धार. निर्धाव चेंडू. 1 षटकाची अखेर. धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. ऐकूया एक मधुर संगीत. धावसंख्या आहे फलकावरती 6 धावा आपण पाहतोय. 6 रन्स ऑन द बोर्ड. 1 षटकाच्या अखेर नंतर संतोष टायगर याने विपक्षी संघाला इथून मात्र रोखून धरलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर गोलंदाजीचं कंबरड मोडलंय की काय, फलंदाजीचं कंबरड मोडलंय की काय अशी स्थिती मात्र देवांश 11 रामवाडी संघाची आपल्याला हे पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळलं जात आहे गोलंदाज गणेश याच्या माध्यमातून. फलंदाज आलाय. फलंदाजी करता आपण पाहतोय लवेश बॅटिंग स्थानवरती. करण कासार अजूनही खेळपट्टीवरती स्थित आहे, पण त्याला विचार केला जर त्याला फलंदाजी करता अजून गोलंदाजाने मात्र काही मोकळीक दिलेली नाहीये, कारण की 4 चेंडूंचा त्याने आतापर्यंत सामना केलाय आणि फक्त एकच धाव त्याने आतापर्यंत जोडलेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अवसानघातकी फटका. चेंडू हवेमध्ये आहे. झेल सुटतोय. चुकी कोणाकडनं घडली तर इथून मात्र निश्चितपणाने आपण पाहतोय चेंडू गॅदर करता आलेला नाही गोलंदाजाला गणेशाला आणि एकंदर धावा जोडल्या जात आहेत. पंच मुरली जाधव सर इशारा करतायत. एकूण 3 धावा. 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या अंकावरती. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जयेश पाटील याने सुरेख बॅकअप दिला आणि या बॅकअपचा फायदा मात्र निश्चितच संघाला झाला, पण त्याहूनही चूक घडली ती पत्त्यावर पडणारी. ती म्हणजे कोणती तर ओव्हरथ्रोचं स्वरूप. त्याच्यामध्ये अतिरिक्त 1 धाव जोडली गेली. एका धावेच्या मदतीने 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले गोलंदाज गणेश. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा.
धावा आहेत फलकावरती 6 धावा. पुढचा चेंडू हाताला जाईल गोलंदाज गणेशाच्या माध्यमातून. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. 9 रन्स ऑन द बोर्ड. या पुढचा चेंडू आणि इथून मात्र भिंगरी होताना पाहिलं. अगदीच यष्टीरक्षकाने आपलं काम सुरेखरित्या बजावताना विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दीपेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. फलंदाजी करण्याकरता आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर करण कासार बाद झाल्यानंतर आता मात्र दीपेश याला यावं लागलंय मैदानाच्या आतमध्ये. यापुढील होणारा सामना RCC पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई संतोषी माता स्पोर्ट्स अनगाव या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. एकंदर आपण पाहतोय ते 2 आणि गोलंदाज गणेश याने इथून मात्र पुन्हा एकदा पकड मजबूत करण्याचं काम केलंय. चेंडू हवेत आहे. यश क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सहज सोपा झेल समाप्त केलाय आणि फलंदाज दीपेश याला डगआउटच्या आश्रयाला पाठवलंय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गोलंदाज गणेश आता मात्र विकेट हॅट्रिक वरती आहे. जर विकेट हॅट्रिक झाली तर मात्र या स्पर्धेतली 4थी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळू शकेल. जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि अगदीच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय हे मात्र पाहणं खूप महत्वाचं आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला जे संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव याने आणि तोच खेळ पुन्हा एकदा पुनरावृत्तीने दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडूला चॉप केलं गेलंय. निघून चालला चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आणि यावेळेस मात्र यस नो वेटची भूमिका नाही. परतावं लागतंय फलंदाजाला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र भन्नाट वेग. सुरेख गोलंदाजी. प्ले अँड मिस. गोलंदाज गणेश यावेळेस मात्र फलंदाजांना शर्थीचे प्रयत्न करण्यास मात्र भाग पाडतोय. चेंडूंचा खेळ झाला तो एकंदर जर आपण पाहिलं तर 5 आणि या 5 चेंडू पैकी आतापर्यंत जर धावा खर्च केला त्या 4. चांगली गोलंदाजी गणेशाची. पुढे सरसावत पुन्हा एकदा फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतायत. कॉलिंग शेवटच्या क्षणी चांगली राहिली आणि आता मात्र झेल समाप्त केलाय. वड कॅच. अप्रतिम झेल. फलंदाज फेल. विकेटचं पतन. तर षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय आणि धावा आहेत फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त आणि फक्त 10 धावा. आणि ज्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला संघ आपण पाहतोय जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव संघ आणि त्यांची यशस्वीता इथून मात्र सिद्ध झालेली आहे. एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाची. धावसंख्या आहे फलकावरती फक्त 10 धावा
आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर अडोस पडोस की लढाईमध्ये पहिल्या इनिंग मध्ये इथून मात्र दबाव निर्माण केलाय तो जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाने। एक चांगला खेळ आतापर्यंत साकारलाय। आई संतोषी माता अनगाव संघाचे संघनायक आणि आरसीसी पहारे संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण येऊन आसनस्थ व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या। इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत याची आपण नोंद घ्या। 2 षटकाची समाप्ती धावसंख्या आहे फलकावरती 10 धावा गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर राईट आर्मावरती विकेटचा मारा फटका तर चांगला उंची जास्त लांबी कमी विकेटचं पतन होईल फलंदाज बाद तू चल मैं आया आया आया, आया। ठेविले राहावे चित्ती असू द्यावे समाधान संत तुकाराम महाराजांचं हे वाक्य। निश्चितच जर आपण पाहिलं तर आज जयंती आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्या गाथेवरती इथून मात्र PhD केली जाते अभ्यासक्रमामध्ये त्यांचा वापर केला जातोय आणि जगद्गुरु जगत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जयंतीला इथून मात्र तिवार अभिवादन करून इथून मात्र पुन्हा एकदा वळूया आपण सामन्याकडे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल फलंदाज बाद कौस्तुभ ऑन अ हॅट्रिक। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल आणि अगदीच जर आपण पाहिलं तर जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाने इथून मात्र दिवांश 11 रामवाडी संघाच्या फलंदाजीचं कंबरड मोडले। थोडस मिस्किल भाषेत बोलावं लागतं कारण की दिवांश 11 रामवाडी संघाने आतापर्यंत जो परफॉर्मन्स दाखवलाय त्या परफॉर्मन्स पैकी थोडासा या सामन्यामध्ये काही सही फलंदाजी चक्रम जो आहे आणि फलंदाज आहेत ती ढेपाळलेली आपल्याला पाहायला मिळते। धावा आहेत फलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा करण्यासाठी जमवण्याकरता फक्त आणि फक्त 4 चेंडू आहेत। आखो टप्प्याचा मारा पुन्हा एकदा हवाई सफर पण जयेश याच्याकडनं चूक होईल ती कसली विकेटचं पतन फलंदाज बाद बॅक टू द डगआउट। गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल कौस्तुभ आणि कौस्तुभ याने या स्पर्धेतली 4थी विकेट हॅट्रिक घेतलेली आहे। क्या बात आहे। गती परिवर्तन पुन्हा एकदा फलंदाजाला मोठ्या फटक्याकरता आमंत्रित केलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलाय। एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले। व्हाट अ क्रिकेट व्हाट अ मॅच। दोलांवाई स्थितीमध्ये सामन्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर इथून मात्र मॅच वरची पकड पहिल्या षटकापासून मजबूत केलेली आहे। डॉट बॉल नाही तर व्हाईट बॉल। यष्टीरक्षक जितेंद्र आपण यांना पाहतोय
चांगलं यष्टीरक्षण केलंय आतापर्यंतच्या या 2 सामन्यामध्ये 13 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज सोनी यावेळेस मात्र फटका चांगला, पण इथून मात्र चेंडू ला शोधण्याकरता क्षेत्ररक्षकाने गोल गोल रिंगा रिंगा फेरी मारली आणि फेकी सुद्धा चांगली झाली नाही आणि त्यावरती धावा जोडल्या गेल्या त्यात 2 आणि चौथ्या धावेकरता फलंदाज बाद होईल. तर अशा रीतीने एकंदर धावा आहेत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 15. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र जर आपण पाहिलं तर एक मिनिट आपण शांतता राखा. पंच कोणता फलंदाज बाद आहे, कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. पंच विचार विनिमय करतील आणि निर्णय देतील. तर फलंदाज सोनी बॅक टू द डगआउट होताना आपण पाहतोय फलंदाज बाद. एक मिनिट कृपया शांतता राखा. फलंदाज सोनी आउट आहे कारण की क्रॉसिंग झाली नव्हती आणि हे टेक्निकल टीम मधून तपासणी करण्यात आलेली आहे. कौस्तुभ करता पारितोषिक आलंय 500 रुपयाचा सदानंद गोडे यांच्या वतीने. खूप खूप धन्यवाद. टीना या नावाने प्रसिद्ध असलेले व्यक्ती आहेत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. बघा टेक्निकल टीमने इथून मात्र चेक केलंय त्याच्यामुळे जो काही निर्णय आहे तो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. याची आपण नोंद घ्या. हॅलो हॅलो हॅलो. तर फलंदाज तुषार बाद आहे. थोडंसं कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये. एक गोष्ट होती की जेव्हा बेल्स आधीच पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर जेव्हा यष्ट्या उचलल्या गेल्या तेव्हा मात्र तुषार क्रॉस झाला होता आणि त्या कारणास्तव तुषार याला बाद ठरवण्यात आलंय. पंच राजेंद्र बजागे सरांनी यापूर्वीच निर्णय दिला होता पण तरी सुद्धा टेक्निकल टीमने पुन्हा एकदा चेक केलं आणि त्यानंतर अंतिम निर्णय इथून मात्र दिला गेला. अनुभवी क्रिकेटर राजेंद्र बजागे सर. यावेळेस मात्र इट्स व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. धावसंख्या 17 धावा. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय तर मात्र आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी. 2 धावा पूर्ण आणि घडलंय काय असं वाटत होतं की क्रिकेट पेक्षा 1 शॉट याचाच अर्थ एकच धाव. 1 शॉटचा इशारा.
आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर 18 धावा आणि जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच. वळू आपण टॉस कडे. आपल्या समवेत जोडले जातील व्हॉइस ऑफ पिळंजी सुनील पाटील, RCC पहारे आणि आई संतोषी माता अनगाव या दोन संघादरम्यान टॉस होईल. चला या. सुधाकर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या या. पारे विपक्षात अनगाव असा टॉस केला जातोय. BS असा कॉल आणि देपोली असा कॉल आलाय. अनगाव टीमने नाणेफेक जिंकले. मी सुधाकर पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय अनगाव टीमनं. काय निर्णय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कोणा अपेक्षा असतील या मॅच मध्ये? चांगली गोलंदाजी केली जाईल, पारे टीमला धावांपासून लांब ठेवण्याचं काम करतील. तीच्या थांबवण्याचा प्रयत्न करू. जिथे नेहमी आहे आणि जय. बॅटिंग करत असताना कोणाकोणा अपेक्षा असतील या मॅच मध्ये? चांगली बॅटिंग केली जाईल. मिलीने, जितेने, बारक्या आहे, नितीने बॅटिंग करायचे. कितीच निर्धार केलाय? 35+. कोणाकोणा अपेक्षा असतील या मॅच मध्ये? अल्पेश, अनिकेत, करण, मॅडी यांच्याकडून गोलंदाजी करत असताना अनिकेतने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये त्यापेक्षा अजून चांगली गोलंदाजी कोण करेल? करण, त्याच्याकडून जास्त अपेक्षा आहेत मला. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय अनगाव टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये 18 धावा बनवल्यात देवांश 11 रामवाडी या टीमने आणि 19 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. टीम जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव टीम समोर हे लक्ष असेल. कमी लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु या मैदानाचा विचार केला तर लो स्कोरिंग सामने अतिटटीचे राहिलेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल 28 धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. म्हणजेच हा सामना सुद्धा अतिटटीचा राहील, रंगतदार राहील अशी अपेक्षा करूया. प्रेक्षकांना अशाच सामन्याची आतुरता लागलेली असते आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतो. जयेश आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, पोहोचले गेलेत. गोलंदाजी मार्कवर राजला आणलं गेले पहिल्या षटकाकरिता. कॅमेरा एन कडून देपुलीच्या गावाच्या टोकाकडनं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना. दुपारचं सत्र आपण पाहतोय. आज उन्हाचा तडाखा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बीच बॅक देपोली या स्पर्धेचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेश मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून ही क्रीडा नगरी सजवली गेली आहे. संदेशजी साबळे यांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा नगरी पाहतोय. खऱ्या अर्थानं रंग भरण्याचं काम या व्यक्तीच्या माध्यमातून केलं जात आहे. जय संतोष माता नेटवर्क त्यांच्या माध्यमातून नेट
सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज समोर असेल जयेश. पहिला बॉल यावेळेस पहिला चेंडू अचूक टप्प्यावर. निर्धावाची सांगता करत असताना आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू असेल गोलंदाजाकरिता. आणि पहिला चेंडू गोलंदाज निर्धार करूनच टाकत असतो की पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर पडला तर पुढील 5 चेंडू त्यापेक्षाही चांगला मी टाकण्याचा प्रयत्न करेन. तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवर चांगला राहिलाय गोलंदाजाचा राज. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच मुरलीधर सर आपल्याकडे बोलतायत, सांगतायत हा चेंडू वाईट आहे. म्हणजेच पहिली धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये फलकावर जोडत असताना 19 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस ढकलले गेले पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाबावर समाधान मानावं लागतंय. 1 धाब्याने धावफलक पुढे जात असताना 2 अंकावर जाऊन पोहोचले गेले. वैभव भालेराव यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते उर्फ गणेश भालेराव. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बिग बॅच डेपोली 2025 मध्ये. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरलाय. चेंडू निघून चाललाय. डेक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. टोटल 3 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. तीन धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत धावफलकावर. धावसंख्या 5 या अंकावर जात असताना अगोदरच फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये 18 बनवले आहेत, त्यामध्ये या अतिरिक्त धावा कुठेतरी या धावा सांगून जातील. शेवटच्या क्षणाला चुकी घडली परंतु चुकीमधून शिकावं लागेल, चुकीतून पुढे जावं लागेल. चुका सुधारतो तोच खरा यशस्वी होतो. तो यशस्वीपणा दाखवावा लागेल. यावेळेस पंचांचा काय इशारा येईल. म्हणजे बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते आणि एक अतिरिक्त भरणा राहील फलकावर व्हाईट बॉलच्या माध्यमातून. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 6 म्हणजे 6 धावेवर जाऊन पोहोचली गेले. एकोणीस धाब्यांचा पाठलाग करत असताना 6 धाबा फलकावर आहेत. एकंदरीत आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. म्हणजेच अजून 15 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. साधं आणि सोपं समीकरण या दुपारच्या सत्रामध्ये. जय संतोषी माता ऋतिक स्पोर्ट्स अनगाव टीम समोर हे लक्ष असेल. हे लक्ष लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु कॉलिंग चांगली होती. स्ट्रोक खेळल्यानंतर सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना जयेशला आपण पाहतोय. सिंगलच्या बढतीनं धावफलक 7 अंकावर जाऊन पोहोचलं गेलं. आणि कालच्या दिवसात अशी परिस्थिती होती जय बजरंग पारिवली टीम समोर 19 चेंडूमध्ये 18 धाबा करायच्या होत्या, त्या सुद्धा झाल्या नव्हत्या. चांगली गोलंदाजी लाभ टीमने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली होती. तशीच काही गोलंदाजी करावी लागेल देवांश 11 रामवाडी टीमला. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय. अंतर कापलं जाईल का, परंतु झेल तिथे मात्र चांगल्या पद्धतीचा पकडला गेलाय. विकेटचं होईल इथे पतन. योगेशला इथे मात्र परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का. कंप्लीट केला गेलाय. सीमा रेषेच्या जवळ
उंची खूप होती या फटक्यामागे, अंतर कापलं गेलं नव्हतं. क्षेत्ररक्षक उभा होता सीमा रेषेच्या जवळ आणि चांगला झेल कंप्लीट करत असताना आपण पाहिला विकेटचं पतन. तर समीकरण पाहिलं तर 13 चेंडू 12 धाबा. यावेळेस चांगला स्ट्रोक, राईटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु त्याच्या वरनं चेंडू निघून गेला. यावेळेस फेकी चुकीची झाली, त्यानंतर 2 धाबा जोडल्या जात आहेत. कॉलिंग खूप महत्वाची असते, कॉलिंग खूप महत्वाची राहिली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जाऊन पोहोचले गेले 19. पहिल्या षटकाचा 9 धावा फलकावर आहेत आणि 19 करायच्या आहेत, म्हणजे आतापर्यंत 12 मध्ये 10 करावे लागतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 9 बनवल्या गेलेत, म्हणजेच 12 मध्ये 10 करावे लागतील. साधं सोपं समीकरण आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही मात्र यशापर्यंत पोहोचाल. हे प्रयत्न केले जातील का दुसऱ्या षटकाकरिता आलेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून? चांगलं षटक हाताळलं गेलं तर अंतिम षटकामध्ये 7 किंवा 8 धावा असल्या तर मात्र एक रंगतदार सामना आपल्याला शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल, परंतु रंगतदार बनवावे लागेल ह्या गोलंदाजाला. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. जी जिम्मेदारी दिली त्यावर मात्र पूर्णपणे खरं उतरावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय लवेशला आणलं गेलंय. समोर अनुभवी बॅटर आपण पाहतो जयेश, त्याला माहित आहे समीकरण 12 मध्ये 10 बनवायचे आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळून सुद्धा ह्या धाबा आपण कंप्लीट करू शकतो. हे करावं लागेल, जी परिस्थिती आहे त्यानुसार खेळ करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. त्या पद्धतीचा खेळ राहील का की गोलंदाज मात्र इथून कमबॅक करेल? आणि क्रिकेट विश्वात आपण पाहिलं असेल वार पलटवार सातत्याने होत असतात. अशी परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाकडे प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाज लवेश, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला 1 धाबेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचले गेले. तर मात्र 11 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. चेंडू जास्त आहेत, धाबा कमी आहेत, म्हणजे 1-2 चेंडू डॉट गेले तर चेंडू प्रति चेंडू धाबा बनवावे लागतील, पण ते काम करावं लागेल गोलंदाजाला. डॉट चेंडू हाताळावे लागतील, प्रेशर मध्ये आणावं लागेल अनगाव टीमला. ते केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू हाताला गेलाय. धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र 10 चेंडू विजयाकरिता 9 धाब्यांची आवश्यकता. सेकंडला आपण पाहतोय गणेश, गोलंदाज लवेश. यावेळेस ऑन साइडला चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय गणेशचा धमाका ब्लास्ट, षटकार 6. परिस्थिती कशी असू द्या, मला धावा करायच्या आहेत हे दाखवत असताना गणेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, हा येतोय विजयाचा चौकार 4. अभिनंदन जय संतोषी माता ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव. हार्ड लक टू देवांश 11 रामवाडी टीम. आपण सुद्धा चांगला खेळ केलात. बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपण सहभाग नोंदविला,
त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. या मॅचचा हिरो तर या मॅचचा हिरो नो डाऊट ज्याच्या बॅट मधून विजयाचा आला तो वार 4 तो गणेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. गणेश आपण यायचे सामनावीरचा पुरस्कार घेण्याकरिता. गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स घेतल्या आणि बॅटिंग करत असताना धावा बनवल्यात 12. तो गणेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः आपण कौस्तुभला आमंत्रण करतोय. विटेक हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होता. सागरजी पाटील पहारे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. कौस्तुभ आपण यायचे. जे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते आपण सुपूर्द करत आहोत. साईनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करायचे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. खूप चांगली गोलंदाजी केली आणि कॅश प्राइज आपण देत आहोत त्याला. त्यानंतर आपण सामनावीराचा किताब म्हणजे मॅन ऑफ द मॅच गणेश भालेराव यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो गणेश या खेळाडूला प्रदान करायचा आहे. खूप चांगला खेळ राहिला. अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये राहिली. 3 विकेट्स त्यानंतर 12 धावा. विजयाचा चौकार त्याच्या बॅट मधून आला. तो गणेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील गणेश तुला पुढील मॅच करिता. तर आपण पाहतोय सागर रमेश पाटील पहारे यांचं शुभ आगमन व्यासपीठावर होत असताना बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सहर्ष स्वागत आहे. पुढील लढत आपण पाहणार आहोत. आई संतोष माता अनगाव विपक्षात आरसीसी पहारे. एक मोठी लढत आपल्या समोर येत आहे. लढतीला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. या परिसरातील एक गोड आवाज आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जिडके जोडले जातील रोहनजी पाटील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा पाहत राहा बिग बॅश देपोली 2025. धन्यवाद.